नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आता काही येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जे अर्जुन आणि सायलीला आश्रमात एक सोन्याचा तुकडा सापडला असतो तो आता साक्षीचा असतो हे कन्फर्म होतं, कारण आता साक्षीची त्यावर बर्थ डेट असते. आजच्या भागात आपल्याला त्यातलं सुद्धा काहीतरी दाखवणार आहे. बघूया कसं काय झालं ते. आता ही कल्पना म्हणत असते अस्मिताला की अगं अस्मिता, साबुदाण्याची खिचडी. आणि सायलीकडे बघत आता कल्पना म्हणते, जर का तुला दुसऱ्या कोणाच्या हातची नको असेल ना तर मी स्वतः बनवून देईल की तुला. त्यावर आता अस्मिता म्हणते, अगं तसं नाही ग, थोडीशी खाईन मी साबुदाणा खिचडी, पण दुपारचं जेवण आहे ना ते मी नॉर्मलच करेन. आता ना मला असं पौष्टिक खायचंय, म्हणजे पुढचे काही महिने मी उपवास नाही ना करू शकणार. त्यानंतर आता कल्पना म्हणते म्हणजे, आणि आता ही अस्मिता लाजत असते. पुढे आता कल्पना म्हणते, काय ग अस्मिता, मला वाटतं तसंच आहे का? आता कोणाला काही समजत नसतं काय सुरू आहे ते. तर आता अस्मिता आणखीच लाजू लागते आणि हसते. त्यावर आता कल्पना म्हणते, अगं तू हे आधी का नाही सांगितलंस? आणि बघा आता सायलीला सुद्धा हे समजलं आहे, पण आता प्रियाला हे समजलंच नसतं आणि अर्जुनला सुद्धा. तर आता अर्जुन विचारतो काय आहे ते. अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, कोणी आम्हाला तरी सांगेल का काय झालंय ते. तर आता कल्पना म्हणते, आता तुम्ही लवकरच पेढे आणि बर्फी असं वाटायला घ्या. आता सायली खूप हसत असते, खूप आनंदी असते ती अस्मितासाठी. अश्विन आता विचारतो म्हणजे? त्यावर आता कल्पना म्हणते म्हणजे अस्मिता आता आई होणार आहे. आणि आता सगळेजण खूप आनंदी होतात. आणि आता कल्पना म्हणते अर्जुन आणि अश्विनला की आणि तुम्ही दोघं जण मामा होणार आहात. आणि आता अर्जुन आणि अश्विन इकडून आणि तिकडून असं अस्मिताला छान मिठी मारतात. त्यानंतर आता अर्जुन येतो सायली जवळ. आता सायली म्हणते अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन्स मामा, आणि अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स मामी, आणि दोघे खूप आनंदी असतात. त्यानंतर आता सायली म्हणते अस्मिताला की कॉंग्रॅच्युलेशन्स अस्मिता ताई, मी देवीजवळ ना साखर ठेवते. तर आता ही अस्मिता तिच्याकडे काही लक्ष देत नाही, आणि प्रिया सुद्धा. तर आता बघा ही प्रिया म्हणते अस्मिताला, कॉंग्रॅच्युलेशन्स का अस्मिता, म्हणून इतक्या घाईघाईने आली आहे का तू, तुला ही बातमी द्यायची होती म्हणून. त्यावर आता अस्मिता लाजतच असते. पुढे आता प्रिया म्हणते, काय ग मग तो सचिन का नाही आला तुझ्यासोबत? त्यावर आता अस्मिता म्हणते, त्याला ना इतक्या तिनं शक्य नाही, अगं वर्कलोड खूप आहे त्याच्यावर. पण मी तर म्हटलं त्याला की या दिवसांमध्ये मी माझ्या माणसांशिवाय नाहीच राहू शकणार आहे. तितक्यात आता सायली येते दिव्याकडे हात जोडून. त्यानंतर आता प्रताप हिला सांगतो अस्मिताला की पण अस्मिता, आता यानंतर सगळ्या अनुभवी बायकांचं ऐकायचं हं. आणि अर्जुन म्हणतो आणि तुझ्या सासूचं पण. त्यावर आता अस्मिता हा असं म्हणते. पुढे आता बघा अर्जुन म्हणतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता स्वतः लहान मुलासारखं वागू नकोस. त्यानंतर आता सगळे हसू लागतात. आता प्रताप म्हणतो, अरे अर्जुन आता ती जबाबदारीने वागणारच आहे, अरे तिचं प्रमोशन झालंय आता. तर ही प्रिया आता म्हणते, नाही नाही बाबा, फक्त तिचंच नाही, आता या घराचं सगळ्यांचं प्रमोशन होणार आहे. म्हणजे बघा ना, पूर्णाजी पणजी होणार आहे, त्यानंतर आई आता स्वतःच आजी होणार आहे. आणि पुढे आता ही प्रिया म्हणते, आणि अश्विन तू आणि मी मामा मामी होणार आहोत. त्यानंतर बघा आता ही प्रिया आहे ना प्रतापचं नाव काही घेतच नाही, तर यांना थोडंसं खटकत असतं. आणि अर्जुन आणि सायली प्रतापकडे बघू लागतात, कारण आता प्रताप हिच्या विरोधात बोलायला लागलाय, तर आता ही रंग दाखवते आपले असो. आता त्यानंतर अश्विन म्हणतो, ए अस्मिता, तू तर आम्हाला चक्क मामाच बनवलाय ग. त्यानंतर त्या सगळे परत हसू लागतात. आणि त्यानंतर आता अश्विन आणि अर्जुन दोघेही आता अस्मिताला काँग्रेस करू लागतात. आता कल्पना आपली इन्स्ट्रक्शन्स देत असते अस्मिताला की बाई वेळेत जेवत जा हा, आता धावपळ वगैरे करायची नाही. आणि आता सायली पण म्हणते की हो, आणि नाश्ता सुद्धा वेळेवरच करायचा. पुढे आता सायली लगेच म्हणते की मी लगेच करते हा, आता नाश्ता मी आलेच. आणि आता अस्मिता त्याच्यावर सुद्धा इग्नोरच करते, काहीच बोलत नाही सायलीशी व्यवस्थित ती. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, बरं नाश्ता होईपर्यंत मी लगेच चेंज करून येतो, म्हणजे मला निघता येईल तसं. पुढे त्यानंतर आता प्रताप म्हणतो की तू बस हा, आणि कल्पना सुद्धा म्हणते हो मी पण आलेच हा. त्यानंतर आता तिथून अश्विन सुद्धा निघून जातो, त्याला काहीतरी काम असतं. आणि आता सगळे तिथून निघून गेले असतात, आणि फक्त आता इथे प्रिया आणि अस्मिता असते. तर बघा आता ही प्रिया लगेच अस्मिताची कानं भरू लागते आणि म्हणते, अस्मिता बरं झालं हा तू आलीस, तू नसताना ही सायली इतकी माजली ना की काय सांगू तुला मी. काय ग अस्मिता, तू आज बघितलंस ना की म्हणे काय मी तर निर्जळी उपवास करणार आहे. आता बघा ही अस्मिता सुद्धा म्हणते, हो ना फारच शेपारली आहे ग ती, दात काय दाखवत होती, पुढे पुढे काय करत होती, जसं काही मी नाही तीच प्रेग्नंट आहे. त्यावर आता ही प्रिया म्हणते, हो ना अगं अस्मिता, मला ना तुला सगळेच अपडेट्स द्यायचे, पण इथे नाही, चल हा माझ्या खोलीत. काय तिथे कोणी ऐकणार नाही ना. त्यावर आता ही अस्मिता सुद्धा मूर्खच करते आणि तिच्या मागे निघून जाते. इकडे बघा आता सीनशिफ्ट होतं, आणि नागराजने जे गोळे टाकून दूध बनवलं असतं प्रतिमासाठी ते दूध घेऊन आता सुमन येते तिच्या खोलीत आणि म्हणते, वहिनी हे घ्या, थोडंसं दूध पिऊन घ्या. तर आता प्रतिमा म्हणते, नाही ग नकोय मला दूध वगैरे. अगं सुमन, मी कुठे या वेळेला दूध पिते. तर आता नागराजच्याही जीवावर येतं. त्यानंतर आता इकडे सुमन म्हणते, वहिनी अहो दुधामुळे पोटालाच नाही तर मनाला सुद्धा शांतता मिळते, घ्या थोडं पिऊन. त्यावर आता प्रतिमा म्हणते, अगं सुमन माझं मन शांतच आहे. आता नागराज मनात बोलतो की तोच तर प्रॉब्लेम आहे ना, आता तुला हे गोळ्यात देऊन तुझ्या मेंदूवरचं डोकं परत आणावं लागणार आहे मला.
तर आता ही सुमन म्हणते प्रतिमाला, बरं तुमची इच्छा नसेल ना तर मी नाही देत तुम्हाला. त्यावर आता हा नागराज म्हणतो, अरे असं कसं? नाही नाही नाही, दूध तर प्यायलाच हवं. केवढे कष्ट घेतलेत मी दूध आणण्यासाठी माहिती आहे का? आधी स्वयंपाकघरात गेलो, मग पातेलं घेतलं, मग त्यात दूध ओतलं आणि मग ते गरम केलं, मग ते चमच्याने साखर वगैरे टाकली, एवढं सगळं केलं हो वहिनी मी. आणि त्यानंतर या सुमनचे टोमणे किती खाल्ले तुम्हाला माहिती आहे का वहिनी? ही स्वयंपाकघरात कधी नव्हे ते काम करतात म्हणून. काय ग वहिनी, आता एवढी सगळी माझी मेहनत तू काय वाया घालवणार आहेस का? तर आता प्रतिमा म्हणते, तुम्ही माझ्यासाठी हे एवढं सगळं केलं भाऊजी? तर नागराज म्हणतो, अगं का नाही करणार, अगं तुझी तब्येत बरी नाही ना म्हणून ते मला बरं नाही वाटत म्हणून मी तुझ्यासाठी करून आणलं. त्यांना बघा आता नागराज म्हणतो, सुमन आजपासून आता मी रोज वहिनीला दूध देणार आहे, ही माझी जबाबदारी. त्यावर आता सुमन सुद्धा हो म्हणते. पुढे आता नागराज म्हणतो, कसं आहे आता वहिनीची तब्येत कधी बिघडणारच आहे ना त्याने. तर आता बिचारी प्रतिमा म्हणते की बरं तुम्ही एवढा हट्ट करताय तर दूध पिते मी. आणि आता प्रतिमा ते दूध पिऊ लागते, त्यामध्ये आता हे औषध घातलेलं असतं चुकीचं. आता हा नागराज गालातल्या गालात हसत असतो काम झालंय म्हणून याचं. इकडे आता सीन शिफ्ट होतो, ही प्रिया घेऊन येते अस्मिताला आपल्या खोलीत आणि म्हणते, ये अस्मिता, अगं बस तू आलीस म्हणून मी इतकी खुश आहे ना की तुला काय सांगू. बस बस बस. त्यानंतर आता अस्मिता बसते. पुढे तर प्रिया म्हणते, अगं तू आली ना मी इतकी खुश आहे ना, मला तर असं वाटतं की छान पार्टी वगैरे करायला हवी. तर आता ही अस्मिता लगेच म्हणते, ए मग करूया की. तर आता प्रिया म्हणते, नाही ना गं, ते काय उपवास बिपासाचं माझ्या मागे लागलंय ना. अगं अस्मिता मला तर आत्ताच इतकी भूक लागली आहे ना की मी तुला काय सांगू. त्यातनं आता मी ते थोडे थोडे उपवासाचे पदार्थ खाऊन कसा आजचा दिवस काढणार आहे ना काय माहिती ग. मला आवडत नाही ग हे अस्मिता उपवासाचे पदार्थ. तर आता ही अस्मिता म्हणते, काय ग पण पूर्णाजी कधी म्हणते की ती उपवास करते म्हणून सगळ्यांनी कंपल्सरी उपवास केलाच पाहिजे म्हणून. तर आता प्रिया म्हणते, अगं ती नाही म्हणाली, पण सायली म्हणाली ना लगेच पुढे पुढे करत की मी उपवास करते म्हणून आता मला पण म्हणावं लागलं, कारण आता ती उपवास करणार आहे आणि मी नाही करणार, मग ते कसं दिसलं असतं. तर आता अस्मिता म्हणते, हा तेही बरोबर आहे ग, त्या सायलीला आहे ना एकही एक्स्ट्रा मार्क मिळू द्यायचा नाहीच आहे आपल्याला. पण प्रिया तू इथे रूममध्ये खाल्लं असतं त्या पूर्णाजीला कुठे काही करणार आहे. त्यावर आता ही प्रिया म्हणते, अगं पण त्यासाठी खोलीत काहीतरी असायला हवं ना, त्यासाठी आता मला बाहेर किचनमध्ये जावं लागेल आणि तिथे काहीतरी खायसाठी शोधावं लागेल. आणि तिथे शोधताना कोणी काहीतरी बघितलं तर त्यावर आता अस्मिता म्हणते, अच्छा पण माझ्या पर्समध्ये आता राजगिऱ्याचे लाडू, चॉकलेट्स, प्रोटीन बार्स आणि मिलेट्सचा चिवडा वगैरे आहे. त्यावर आता प्रिया खूप आनंदी होते हे ऐकून आणि म्हणते, वा वा छान, तू 2 जीवांची खायची फुल तयारी ठेवली आहे अस्मिता, मस्त मस्त. जाणं अस्मिता, घेऊन ये ना पटकन मला, आणि तुझ्या पर्समध्ये काय नाही कोणाला कळणार सुद्धा नाही. त्यावर आता अस्मिता म्हणते, बरोबर अशी गेली आणि अशी आली. तर आता प्रिया एकदम तिला थांबवते आणि म्हणते, नाही नाही थांब थांब, मला ना काहीतरी त्यापेक्षा मस्त आयडिया सुचली आहे. तर आता अस्मिता म्हणते, आता काय. तर आता ही प्रिया म्हणते, अगं आपल्याला उपवास मोडायचाच आहे तर हे चिक्की आणि चॉकलेटवर का मोडायचा, मस्त काहीतरी चमचमीत ऑर्डर करते ना मी. आणि त्या ॲपवरती आहे ना त्या डिलिव्हरी बॉयला ना ट्रॅक करत राहते, म्हणजे तो आला ना गेटपर्यंत की आपण लगेच बाहेर जाऊ आणि लगेच पार्सल घेऊन येऊ. अगं अस्मिता कोणाला कळणार सुद्धा नाही. आता अस्मिता सुद्धा हो म्हणते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली खोलीत येते आणि अर्जुन ते इन्व्हेस्टिगेशन बोर्डकडे बघत असतो. त्यावर आता सायली म्हणते, काय हो तुम्ही ह्या बोर्डकडे का बघत असता सतत, असं सतत बघितलं आणि काही नवीन उमटणार आहे का त्यावर. त्यावर आता अर्जुन म्हणतो, नाही ग काही नवीन उमटणार नाही, पण काय जुन्या गोष्टी रिफ्रेश नक्कीच होतील ना. त्यावर तर सायली विचार करू लागते. अर्जुन म्हणतो, अगं आता बघ, आपल्याला जो आश्रमात ज्वेलरीचा तुकडा सापडला होता ना तो अजून आपण ट्रेस केलेलाच नाहीये. तर आता सायली म्हणते, अहो कुठलाच तो दागिन्याचा एवढा छोटासा तुकडा, त्यावरून कसं शोधायचं की तो कुठून आलाय. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, अगं प्रयत्न केल्यावर सगळं काही पॉसिबल आहे आणि खरंच आता या सोन्याच्या तुकड्यावर साक्षीची बर्थ डेट असते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला, अगं असं तूच म्हणतेस ना. तर सायली म्हणते की हो म्हणते ना मी, करूयाच आपण प्रयत्न, पण त्याआधी तुम्ही खाऊन घ्या बघू. खाली सगळ्यांनी खिचडी खाल्ली आहे, फक्त पूर्णाजी म्हणाला की नंतर खातील म्हणून. आता तुम्ही सुद्धा खाऊन घ्या. आणि तितक्यात चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो सायलीला, आणि काय ग धीराजचं काय, आता का त्याला तू उपाशीच ठेवणार आहे. तर आता सायली म्हणते, नाही हो अशी कशी उपाशी ठेवेल, हे घ्या मी तुमच्यासाठी आणते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की नको नको, आम्ही जसं कॉलेजमध्ये एकत्र खातो होतो ना तसंच खाणार आहे आम्ही यावेळेस सुद्धा. पुढे बघा आता अर्जुन चैतन्याची मस्करी घेतो आणि म्हणतो, तुला चालेल ना. तर चैतन्य म्हणतो, अरे म्हणजे काय, त्यांनी काय आपल्या कॉलेजच्या आठवणी जागा होतील ना. आणि दोघेही मस्त एकाच ताटात एकत्र जेवू लागतात आणि दोघी आता साबुदाणा खिचडीची तारीफ करत असतात आणि म्हणतात, वाह कमाल, नंबर 1 झालंय सगळं. इकडे आता सीन शिफ्ट होतं आणि अस्मिता म्हणते प्रियाला, वा तन्वी तुझं हे हुशार प्लॅनिंग मी US मध्ये किती मिस केलं ग, मी तुला काय सांगू. दोघी मैत्रिणी अशा वेळा एकत्र आल्या ना की असंच होतं. असं आता ही प्रिया म्हणते, ठीक आहे मी ऑर्डर करते पटकन. आणि ही प्रिया ऑर्डर करत असते एक पनीर चिलीज, त्यानंतर शेजवान फ्राईड राईस. त्यावर आता ही प्रिया म्हणते, केलं मी ऑर्डर. आता अस्मिता म्हणते, वा वा छान. पुढे आता ही प्रिया म्हणते, हा मस्त पोट भरेल आता. पुढे ही प्रिया म्हणते, अस्मिता परत आल्यापासून मला एकामागो एक आयडिया सुचते ग. हे सायली म्हणाली ना की तिला निर्जळी उपवास करायचा आहे म्हणून, बघ आता करू दे ना तिला, आणि आपण खाऊन जो उपवास मोडणार आहोत ना त्याचा आपण तिच्या माथेच मारू.
तर आता अस्मिता म्हणते पण कसं ग? तर आता ही बघा प्रिया म्हणते की म्हणजे आपण इथे जे काही खाऊ ना त्याचे रॅपर्स आपण बाहेर घेऊन जायचे आणि सगळ्यांना सांगायचं की हे सगळं रॅपर्स जे दिसतंय ते सॅलीने खाल्लं आणि तिने उपवास मोडला आणि आपण तिच्यावर टाकू आणि मोकळं होऊया. आता अस्मिता म्हणते वा मस्त मस्त छान आयडिया आहे. तर आता ही प्रिया म्हणते काय ग मस्त मस्त काय करते? आता येईपर्यंत काहीतरी मसाले घेऊन ना चिक्की बिक्की काय ते खायला. तर अस्मिता म्हणते हो हो आणते. काही नाही मित्रांनो, आता सायली यांचा प्लॅन फ्लॉप करणार आहे आणि तीच आता शोधून काढणार आहे सगळं. हिच्या रूममध्ये प्रियाच्या रूममध्ये सगळे रॅपर्सचे तुकडे हिला सापडते आणि आता कल्पना आणि पूर्णाजी हिला काय शिक्षा देते प्रियाला ते बघूयाच. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली कौतुक करत असते अर्जुन आणि चैतन्याच्या मैत्रीचं. सायली म्हणते की घरात कितीही गोष्टी बदलल्यात ना तरी तुम्ही लोक काही बदलणार नाही, असेच राहणार आहात. तर आता चैतन्य म्हणतो की घरात काय बदलते आता? तर सायली म्हणते चैतन्य भाऊजी खूप गोष्टी बदलतायत घरात. म्हणजे तसं इतक्यात बाहेरच्यांना सांगायचं नसतं पण तुम्ही घरचेच आहेत ना म्हणून मी तुम्हाला सांगते. आता अर्जुन सुद्धा स्माइल करतो आणि सायलीला खुणवतो हा सांग म्हणून. त्यावर आता सायली म्हणते आपल्या अस्मिता येणार त्या आई होणार आहेत. त्यावर आता चैतन्य म्हणतो काय काय बात आहे. पुढे आता चैतन्य म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन, तू मामा होणार आहेस. तर अर्जुन सुद्धा म्हणतो अरे हो चैतन्य तू पण, क्या बात आहे, वा 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 असे म्हणतात आता दोघेही. आणि त्यानंतर चैतन्य म्हणतो मस्त न्यूज दिली हा सायली वहिनी. आता सायली म्हणते हो मी अस्मिता ताईचे सगळे डोहाळे पुरवणार आहे आणि आता त्यांना काय हवं नको ते सगळं बघणार आहे. आता अर्जुन म्हणतो तुझी पण कमालच आहे हा बायको. अस्मिता तुला इतका त्रास देते तरीही तुला तिचे लाड करायचेच आहे म्हणजे काय ग? तू सांग आता मला, तू बनवणार आहे ते ती खाणार आहे का तुझ्या हातचं? नाही ना. त्यावर आता सायली म्हणते मनात असलं ना की घरच्यांच्या नकळत पण सगळे लाड पुरवता येतात, तुम्ही बघालच. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हो बघेलच पण यात एक गोष्ट छान झाली हा, मुलाला आता सांभाळण्यासाठी तरी अस्मिताला मोठं व्हावं लागणार ना. आणि दोघी आता खूप हसू लागतात. आता सायली म्हणते अस्मिता ताईंना असं काहीही बोलायचं नाही हा, मी अजिबात खपून घेणार नाही. उलट आता आपल्याला जास्तीत जास्त मन त्यांचं आता जपायला हवं. बघा आता सायली किती काळजी करते अस्मिताची आणि अस्मिता किती इग्नोर करत असते सायलीला. पुढे आता सायली या दोघांनाही बजावते की मी आता अस्मिता विरुद्ध एकही टोमणं नाही ऐकणार हा, सांगून ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो बरं बरं सॉरी. त्यानंतर आता सायली म्हणते की मी येतेच खाली जाऊन. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला की माझी बायको ना माइंड ब्लोईंग आहे. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की हो ना खिचडी सुद्धा माइंड ब्लोईंग आहे खरंच. तर आता अर्जुन म्हणतो की हो ना मग आता पटकन चल आपल्याला ऑफिसला जायचं आहे. हे सगळं पटकन संपव काय ना आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन आता तो दागिना आपल्याला जर सापडला होता तो कुठला आहे त्यासाठी 2 ज्वेलर्स येणार आहे ऑफिसमध्ये, तुझ्या लक्षात आहे ना? त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो हो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अस्मिता आली आहे सगळं काही घेऊन प्रियासाठी. तर आता ही प्रिया खाते मस्त आणि म्हणते वा आता कुठं छान वाटतंय ग मला. पुढे आता प्रिया म्हणते अगं पण ही ऑर्डर यायला तर आता 20 मिनिटं बाकी आहे. तर आता ही अस्मिता म्हणते हा मग आपण तोपर्यंत तुझा तो प्लॅन आहे तो अंमलात आणायचा का? तर प्रिया म्हणते की हो ग माझ्या मनात सुद्धा हेच होतं, चल 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 पटकन बाहेर जाऊया. आणि आता ह्या दोघी सगळे रॅपर्स गोळा करतात. अख्खा गादीवर पसारा करून ठेवला असतं या दोघींनी आणि आता हे सगळं रॅपर्स वगैरे जमा करतात. म्हणतात काय मज्जा येणार ना तिला सगळे बोलणार तेव्हा. त्यानंतर आता ही अस्मिता आणि प्रिया बाहेर येतात आणि विमलला म्हणतात काय ग कुठं चालली आहेस? ही प्रिया म्हणते. तर आता विमल म्हणते की हो बाहेर जाणाऱ्या माणसांना असं टोकत नसतं त्यामुळे कसं असतं ना काम नाही होत. इतकं पण नाही माहिती आहे का तुम्हाला? त्यावर आता प्रिया म्हणते काय ग कुठं मोठं देशाचं कल्याण करायला चालली आहेस का? तर आता विमल म्हणते की नाही तसं नाही आहे, मी मार्केटमध्ये भाजी आणायला चालली आहे. तर आता ही प्रिया म्हणते हो ना मग कुठे जातेस? मी तुला असं विचारल्यावर ते पनवेलचे काही संपावर नाही जाणार आहे भाजीवाले. तर आता ही अस्मिता म्हणते काय ग विमल सायली जायची ना भाजीपाला आणायला, मग आता ती कुठे आहे, तू का जातेस? तर आता विमल सांगते की त्या इस्त्रीला त्याचे कपडे काढून ठेवतायत ना म्हणून मी चालली आहे. मी सांगितलं तसं त्यांना की मी जाऊन येते. आणि त्यानंतर आता विमल म्हणते की आलेच. आणि ही बघा ही प्रिया आहे ना, प्रिया म्हणते विमलला की निघ. त्यानंतर आता विमल गेल्यावर ही प्रिया इकडे तिकडे बघते आणि कोणीच नसतं. तर आता प्रिया म्हणते अस्मिता तू एक काम कर, सेफ्टीसाठी तू इथे लक्ष दे आणि मी किचनमध्ये जाते आणि काम करते आपलं. तर आता अस्मिता सुद्धा हो म्हणते आणि तिथे बसून ती आता लक्ष ठेवत असते. तर आता ही प्रिया जाते आणि बघा किचनमध्ये सगळं सांडवते, सगळं पूर्ण पसारा करून ठेवते, सगळं भाजीपाला वगैरे इकडे तिकडे सांडवते ही. बापरे खूपच विचित्र आहे ही प्रिया. त्यानंतर आता ही प्रिया मस्त येते आणि समोर बसते अस्मिता जवळ. आता अस्मिता म्हणते ए काय ग तुझा तो चायनीजवाला गोबी चिरत बसलाय ग, किती वेळ लागणार त्याला? किती वेळ अजून काय गोबी चिरत बसलाय का? त्यावर आता इकडे प्रिया म्हणते ग त्याला यायला अजून 15 मिनिटं लागणार. अगं मी काय म्हणते अस्मिता, आपला प्लॅन आपल्याला एक्झिक्यूट करायला 15 मिनिटं पुरतील, लागूया का कामाला? आता अस्मिता म्हणते हो चालेल चालेल. आणि बहुतेक आता हिचा प्लॅन ही जेव्हा सायली समोर आणते तेव्हा डिलिव्हरी बॉय सुद्धा येऊन यांचं काहीतरी होणार आहे. सगळं यांचं समोर येणार आहे, सगळ्यांना कळणार आहे की ह्या दोघींनीच हे सगळं केलंय म्हणून. आता प्रिया सांगते अस्मिताला चल पुढचं प्लॅन करूया आपण, आता तुझा टर्न आहे जा जा. त्यावर आता इकडे अस्मिता म्हणते हो हो आणि ती कुठेतरी निघून जाते. आणि बघा आता प्रियाने सगळा पसारा केलेला असतो किचनमध्ये मुद्दाम सायलीवर नाव टाकण्यासाठी. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि ज्वेलर्स आले असतात आणि अर्जुन आणि चैतन्य सुद्धा ऑफिसमध्ये असतात आणि ते जे ज्वेलरीचा तुकडा असतो ते दोघेही बघत असतात.
आता चैतन्य म्हणतो या ज्वेलर्सला की कुठल्या दागिन्याचा तुकडा असेल असं तुम्हाला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की हे पेंडंट असणार किंवा कानातले असू शकतं का. त्यावर त्या ज्वेलर्स बघत असतो दागिन्याकडे आणि म्हणतो मला सुद्धा पेंडंटच वाटतंय, पण सध्या कन्फर्म काही सांगता येत नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो अच्छा बरं तुम्ही हे सांगू शकता का की जो हा दागिना आहे तो कुठून बनवला गेला असणार आहे. तर आता दुसरा व्यक्ती सांगतो ज्वेलरसोबत आलेला की दागिना कुठून बनवला हे काही सांगता नाही येणार, पण हे जे डिझाईन आहे ना हे मला मॉडर्न वाटत नाही आहे. म्हणजे हा जो सोन्याचा कच आहे ना तो आजकाल कुठे भेटत नाही बघा. तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे तुमचं जे काही म्हणणं आहे की हा जो दागिना तुकडा हे खूप जुना आहे. त्यावर आता दुसरा ज्वेलर म्हणतो की हो हा जो दागिना आहे हा जुना आहे हे नक्की, आणि हा दागिना खूप वर्षापूर्वी बनवला गेला आहे आणि आजकाल अशा सोन्याचा कच बघायला सुद्धा मिळत नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ओके ठीक आहे. आणि प्रेक्षकांना आता कळणार आहे की हा सोन्याचा तुकडा जो पेंडंटचा तुकडा असतो त्यावर आता एक साक्षीची बॉडेट असते आणि याने सिद्ध होतं की हे साक्षीचंच पेंडंट असतं. बघूया आता अर्जुन त्याचं काय करतं ते. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली शोधून काढते तिच्यावर जो खोटा आड लावला असतो प्रिया आणि अस्मिता आणि बघूया आता कल्पना आणि पूर्णाजी तिला काय शिक्षा देतात ते. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.